नमस्कार मम्मीज, आज आपण पाहणार आहोत 6 महिन्याच्या बाळासाठी परफेक्ट खिमटी कशी बनवायची। याचबरोबर याने बाळाचं वजन देखील वाढतं, बाळाचा मेंदूचा विकास देखील होतो आणि त्या बाळाचे हाडे देखील मजबूत होतात। तर चला आपण सुरुवात करूयात। बघा, इथे हे होममेड सॅरेलॅक आहे, ज्याचा काल व्हिडिओ मी अपलोड केला होता। याची लिंक मी तुम्हाला खाली देते, तुम्ही नक्कीच पाहू शकता। हे आहे तांदूळ, मूग डाळ आणि थोडं बदामचं सॅरेलॅक आहे, जे बाळासाठी परफेक्ट आहे। इथे आपण आता घेऊयात एका एअरटाईट डब्यामध्ये 1 ते 1.5 महिना सहज टिकतं हे। इथे आपल्याला अर्धा चमचा सॅरेलॅक घ्यायचा आहे। बेबीसाठी 6 महिन्याच्या बाळासाठी अर्धा चमचा सॅरेलॅक अगदी परफेक्ट प्रमाण आहे। याचा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता। काल तुम्हाला म्हटलं त्याचा खिमटीची मी रेसिपी तुम्हाला अपलोड करत आहे, म्हणून आज हा व्हिडिओ मी अपलोड केला आहे। तो पार्ट 1 होता आणि हा पार्ट 2 आहे। तर पहा, थोडं थोडं आपल्याला चमच्यामध्ये घेतला आहे, नंतर ना थोडं थोडं पाणी करून आपल्याला छान याचं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी जास्त पाणी टाकलं ना तर गिठुळ्या तयार होतात, त्याच्यामुळे आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी करून टाकायचं आहे। आणि याला आपल्याला जास्त पाणी जसं की तुम्ही आज पोहे सॅरेलॅक्स, ओट सॅरेलॅक्स बघितलं असेल तर मी थोडं पाणी टाकलं होतं, पण याच्यामध्ये आपल्याला 2 कप पाणी आपल्याला ॲड करायचं आहे। 1 कप पाणी ॲड करून घेतलं आहे आणि आता 1 कप पाणी ॲड करून घेत आहे, कारण की पोह्याला आणि ओट्सचं एवढं आपल्याला पाणी लागत नाही। ते अगदी अर्ध्या कपामध्ये किंवा 1 कपामध्ये होऊन जातं, अर्धा कप त्याला इनफ असतो। तर पहा, इथे आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे। जेव्हा उकळी यायला लागते ना, तेव्हा पण आपल्याला अगदी थोडं 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 करून त्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली लागणार नाही। आणि जेव्हा बाळाचं जेवण बनवताना घेतात ना, असं काही थोडंसं जाड बुडाचं पातेलं पाहिजे, जेणेकरून खाली लागत नाही, करपत नाही। तर पहा, जर तुमचं बाळ नुसतंच उकळून दिलेलं खात नसेल ना, त्यामध्ये थोडेसे दोन एक खजूर घ्यायचा, तो पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवायचा आणि त्याचं छान पाणी करून घ्यायचं आणि नंतर ॲड करायचं आहे आपल्याला। माझ्याकडे खजूरची पावडर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही देखील टाकू शकता, जसं की मी पाणी करून इथे टाकलेलं आहे, तुम्ही पाहत असाल। आणि थोडीशी खजूरची पावडर होती, ती देखील टाकलं आहे। 6 महिन्याचं बाळ असेल तर परफेक्ट 1 खजूर बाळासाठी बस होतो। खजूरमुळे बाळाला नॅचरली एनर्जी येते आणि गोडवा मिळतो। तुमचं बाळ तसं खात नसेल ना, तर खजूर तुम्ही ॲड करून बघा, बाळ 100% तुमचं खाणार, कारण की माझं पण बाळ असंच करत होतं, म्हणून मी खजूर टाकून बनवायची आणि तो खायचा। आणि ही खिमटी त्याला एवढी आवडते ना, की काही विचारूच नका। आणि मूगडाळ बाळाला पचायला सोपी आहे, याच्यामुळे बाळाला अगदी कुठलेही कॉन्स्टिपेशन वगैरे होत नाही, शिचा वगैरे त्रास बाळाला होत नाही। तांदूळ पण पोटाला थंडवा आहे आणि पचायला देखील सोपा आहे। बघा, उकळी आलेली आहे आणि छान अशा पद्धतीचे जेव्हा होते ना, तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा असतो। आणि खजूर तुमचं बाळ 6 महिन्याचं असेल तर नक्की भिजून घ्या आणि चाळून घ्या पाण्यामध्ये। त्याचं पाणी तुम्ही चाळून घेऊ शकता, नंतर ॲड करा। आणि आपली इथं खिमटी बनवून तयार झालेली आहे। मेंदूचा विकास होतो। बदामातले ओमेगा फॅटी ॲसिड जे असतात ते बाळाची स्मरणशक्ती व मेंदूचा विकास करतात। आणि इथे पाहत असाल की आपली हे बनवून तयार आहे खिमटी। अशा स्टेजला आलं की गॅस बंद करायचा आणि ओतून घ्यायचं, कारण की 6 महिन्याचं बाळ ना अगदीच आपलं पातळ पेज असते ना, तशी खात असतं। अगदी अजिबात जाडसर वगैरे आपल्याला ठेवायचं नाही, जेणेकरून बाळाला नंतर त्रास होणार नाही पचायला वगैरे, किंवा घशात वगैरे त्याच्या अडकणार नाही। आणि कुठलाही नवीन पदार्थ 6 महिन्याच्या बाळाला देतो तो 3 दिवस द्यायचा। थोडा अगदी 1-2 चमचे दिला ना तरी बस होतो, जेणेकरून बाळाला 3 दिवस का म्हणते तर कारण की बघायचं बाळाला कुठली ॲलर्जी किंवा पोटदुखी तरी होत नाही। जर पोटदुखी वगैरे काही झालं बाळाला तर तुम्ही थांबवू शकता तो पदार्थ, कारण प्रत्येक बाळ वेगळं असतं। जसं माझं बाळ हे खातं तर तुमचं बाळ खाणार नाही, तर काहींचे बाळ अगदीच आवडीने खातात, जसं की प्रत्येक बाळ मी म्हटलं की वेगळं असतं, त्याच्यामुळे तर तो पदार्थ तुम्ही नक्कीच थांबवा जर बाळाला पोटदुखी वगैरे वाटलं तर। आणि कुठलाही पदार्थ देताना बाळाला तुम्ही दुपारी किंवा सकाळी द्या, संध्याकाळचं कुठलाही नवीन पदार्थ बाळाला देऊ नका। मी अशाच बेबीच्या फूड रेसिपीज अपलोड करत असते, जे माझं बाळ खाते ते तुमच्यासोबत मी शेअर करत असते। त्यामुळे आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि याचे होममेड सॅरेलॅक्सची रेसिपीची लिंक तुम्हाला मी खाली देते। बाय, भेटत नेक्स्ट